लोकांना विकास पाहिजे, डेव्हलपमेंट पाहिजे, रोजगार पाहिजेत आणि लोकांचा विश्वास भाजपवर आहे, लोकांचा विश्वास देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींवर आहे. हेच यातून निष्पन्न होतं, हेच यातून पुढे आलेलं आहे. आणि म्हणून नुसतं लोकांना खरं खोट्या भुलथापा मारायच्या, लोकांना जुजवत ठेवायचं, लोकांना काहीतरी आमच्या विरोधामध्ये प्रचार करायचा भाजपच्या विरोधामध्ये, मोदींच्या विरोधामध्ये. पण लोक आता त्याला भुलले नाहीत. लोकांनी आता खराच कौल हा भाजपला दिला आहे, म्हणजे हा विकासाला दिलेला आहे. मी पुन्हा सांगेल की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या ठिकाणी पश्चिम बंगालचा इतका विकास होईल की पुढे लोक ममता दीदीचं नावसुद्धा घेणार नाहीत, विसरून जातील. 2 वर्षामध्ये बघा इतकी घोडदौड त्या ठिकाणी सुरू विकासाची की दीदींचं नावसुद्धा लोक घेणार नाहीत, ते विसरतील. विजयाची काय कारण आहेत भाऊ, काय विश्लेषण करत आपण? मी हे सांगतोय, लोक कंटाळलेत, यांच्या हुकुमशाहीला कंटाळले, यांच्या दादागिरीला कंटाळलेले आहेत. पश्चिम बंगालचा विकास होऊ द्यायचा नाही, केंद्र शासनाची कुठली योजना लागू करायची नाही, काहीच करू देत नव्हत्या. पण देशामध्ये इतक्या राज्यांमध्ये देशभर इतक्या योजना चाललेल्या आहेत गरीब कल्याणाच्या, पण ममता दीदी त्या ठिकाणी कुठल्या योजना लागू देत नव्हती. का? तो लोकांना धुंदवत ठेवायचं, उपाशीच ठेवायचं. मला मतदान कसे करतील या दृष्टीने त्यांनी कुठली विकासाची योजना मोदीजींची या ठिकाणी येऊ दिली नाही, सरकारची येऊ दिली नाही भाजपच्या. आणि म्हणून लोकांचा आता क्षोभ झाला आणि मतदानातून आपल्याला दिसलं असेल. म्हणजे हा चमत्कारिक आकडा आहे, हा चमत्कारिक आकडा आहे, का सोपा नाही आहे की ममताजी 100पर्यंत, ममताजी फक्त 100पर्यंत त्या ठिकाणी आहेत. पण आम्ही 180च्या वर जवळपास आम्ही या ठिकाणी चाललो. थोडाफार आकडा मागे पुढे होईल, पण मला वाटतं हा अतिशय आश्चर्यकारक असा आकडा आहे. पण हा जनतेसाठी आहे, जनतेसाठी 196 आता दाखवतोय, 200 दाखवतोय. म्हणजे किती लोकांमध्ये किती राग होता ममताजींबद्दल हा आता आपल्याला समोर आल्या तो दिसतोय. भाऊ, अमित शहानी सांगितलं होतं जे बोगस मतदार आहेत पश्चिम बंगालमध्ये, म्हणजे बांगलादेशमधनं घुसखोरी करून आलेले वगैरे, त्यांचा सफाई यावेळेला केला जाईल आणि तशी प्रक्रिया सुद्धा राबवण्यात आली. त्याचा फरक दिसला का? निश्चित बोगस मतदार जे आहेत त्यांचा सुद्धा मोठा परिणाम या ठिकाणी झाला. कोट्यावधीमध्ये बोगस मतदार, डबल मतदान आणि या बोगस मतांच्या भरोशावर ममता दीदी त्या 3-3 टर्म त्या ठिकाणी निवडून येत होत्या. पण या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये जी सफाई मोहीम घेण्यात आली, आपण बघितलं असेल, SIRच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळे जे मतदान आहेत बोगस ते सगळे काढून टाकण्यात आले आणि जे खरे मतदार आहेत त्यांनीच खरं या ठिकाणी मतदान केलेलं आहे. आणि त्यामुळे आता या ठिकाणी तो निकाल आहे हा आता तर मला वाटतं अजून पुढे पुढे सरकतोय. मला वाटतं 200पर्यंत जातील की काय जागा, अशी परिस्थिती या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये आहे. तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा फिल्म स्टार जे थलपती हे जवळपास CM होतील अशी आहे. तामिळनाडूमध्ये सुद्धा बदल झालेला आहे. तिथे तर सगळे ॲक्टर्सच काम असतं, त्या ठिकाणी जे हिरो असतात तेच त्या ठिकाणी लोकप्रिय असतात, तेच त्या ठिकाणी निवडून येत असतात. पण त्या ठिकाणी सुद्धा मोठा बदल त्या ठिकाणी झालेला आहे. आसाममध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे, रेकॉर्ड ब्रेक मतं आम्हाला मिळाली. 1 साईड त्या ठिकाणी आमचे लोक निवडून आलेले आहेत. लोकांचा विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे, लोकांचा विश्वास माननीय मोदींच्या नेतृत्वावर आहे, त्यांच्या कामगिरीवर आहे. आणि म्हणून संपूर्ण देश आता जवळपास भाजपमय होत चाललेला आहे. आम्हालाही कधी वाटत नव्हतं की पश्चिम बंगालमध्ये कधी आपलं एवढं बहुमत येईल, आपली सरकार येईल. पण पक्ष, संघटना, कार्यकर्ते या सगळ्यांचं योगदान, आमच्या नेत्यांवरचा लोकांचा विश्वास, यामुळे ही परिस्थिती आजची आपल्याला दिसते. भाऊ, पुन्हा एकदा EVMचा मुद्दा चर्चेत. आता मी काय बोलू त्यांच्याबद्दल, आहे आपले काही बहादूर आहे, आता ते काय बोलतात बघा. भाऊ हिंदी में क्या कहेंगे आज के जो निकाल आए हुए हैं?